आपली जी आहे कथासंग्रहाचं नाव पिंगळा वेळ, कथेचं नाव कवठे आणि वाचन अनिल हर्डीकर. कवठे भाग 2. चहा घेतल्यावर दामू लगबगीनं निघाला. त्यानं दुधाच्या बाटल्या वकिलाच्या घरी दिल्या. तिथला कडीलिंबाचा पाला जांभेकरांच्या घरी टाकला. तिथे आदल्याच दिवशी विसरून राहिलेली दामलेची छत्री त्यांच्या घरी पोहोचवली आणि दामू खरवसचं दूध कुठे मिळते का बघ असं दामलेबाई म्हणतात ते चांगलं लक्षात ठेवून तो बाहेर पडला. पण त्यानंतर मात्र त्याला एकदम एकटं एकाकी वाटू लागलं. रस्त्यावर आता रहदारी वाढली होती, पण यापैकी कुणाचाच आपल्याशी काही संबंध नाहीत याचं त्याला आश्चर्य वाटलं. तो बसस्टॉपवर आला आणि तिथल्या भिंतीवर खांबाला टेकून विस्कटलेल्या मनानं बसला. त्याला आता डोक्यात आलेल्या आतल्या आत धूळ उडत असल्यासारखं वाटू लागलं. काकू सतत शिव्या का देत असते? कानात एकदम आवाज सुरू होऊन तोल जातोय असं त्याला अनेकदा का होतं? मग रस्ता काय, दुकान काय, तिथल्या तिचं आडवं व्हावं असं का वाटतं? त्याला एखाद्या अंधारा ओलसर भोपळ्यात कोंडल्यासारखं वाटू लागलं. त्यानं डोकं गदागदा हलवलं आणि सगळे विसरण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर माणसं गडबडीनं जात येत होती, कारण यायला जायला त्यांना ठिकाणं होती. स्टेशनकडून एक बस आली, ती रिकामीच होती व ती न थांबता निघून गेली. पांढरे डाग असलेले एक काळं वासरू भिंतीमागे शांतपणे बसलं होतं. भिकाऱ्याची एक मुलगी समोरच्या कुंपणावर चढून आतलं गुलाबाचं फूल चोरत होती आणि भिकाऱ्याची एक मुलगी मात्र समोरच्या कुंपणावर चढून आतलं गुलाबाचं फूल चोरत होती. हिरवट तवंग असलेल्या म्हैसतळ्यात एक बगळा येऊन उतरला होता. समोरच सिनेमाची एक जाहिरात होती. तिच्यात खूप वेटोळी असलेला एक प्रचंड साप दाखवला होता आणि त्यातील एका वेटोळ्यावर थोडेच कपडे घातलेली एक बाई ऐटीत बसली होती. दामूला वाटलं सगळी जागा सोडून ती बाई वेटोळ्यावर का बसली? पण बाई धीट खरी आणि तिची पावलं मात्र सुरेख आहेत, कमळीच्या पावलासारखीच, पण कमळीच्या इतकी स्वच्छ नव्हेत. त्याला आता एकदम कंटाळल्यासारखं वाटू लागलं व रस्ता ओलांडून तो शाळेच्या लहान मैदानावर आला. तिथे चिंचेच्या झाडाजवळच्या झुडपात 5-7 पोरं काहीतरी करत होते. तो धावत तिथे गेला आणि मान ताणत त्यानं अधीरपणे विचारलं, काय झालं काय झालं? त्याला पाहताच दामू आला दामू आला असा एकच गलका झाला आणि पोरं त्याच्या भोवती जमली. दामू झाडावर चढून खाली चिंचा टाक ना, एकानं म्हटलं. नाही, 4 दिवसापूर्वी काढून दिल्या तेव्हाच माझं पेपरमेंट कुठं आहे? दामू हट्टानं म्हणाला. मग पोरं दे 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 असं म्हणून त्याच्या भोवती नाचू लागली. तो नाही नाही म्हणू लागला व त्यांना थोडा वेळ असाच नवाच खेळ मिळाला. मग सुताराचा निंगा पुढे झाला. नेहमी डोकत असलेले हे पोर म्हणजे मोठे पंचकल्याणी कार्ट होतं. त्या भागात कुठेही कुंपण मोडलं, फुलं चोरीला गेली, नाळ्याची तोटी नाहीशी झाली किंवा तावदानावर दगड मारला तर प्रत्येकजण अत्यंत सहजपणे अगदी पहिल्या धारेची कडक शिवी प्रथम या निंगाला देत असे. तो झुडपाकडे गेला आणि त्यानं एका काठीवरून हातभर लांब साप लोंबकळत आणला. साप हिरवट पांढरा असून दोरीपेक्षा जाड नव्हता, पण पोरांनी त्याला असं ठेचून काढलं होतं की त्याच्या पांढऱ्या पोटावर बोडभर जागा सुद्धा फाटल्याकरीच राहिली नव्हती. निंगानं खस्स दिशी काठी दामू पुढे केली आणि म्हटलं, चिंचर चढतोस की टाकू साप अंगावर? ते पोर दामूच्या कमरेवर उंच होत, पण काठीवरचा साप बघताच दामूचे डोळे मोठे झाले आणि पायाचा चिखल झाल्याप्रमाणे तो मटकन खाली बसला. त्यानं हात एकदम पुढे करत काकुळतेने म्हटलं, निंगा साप टाकू नको रे, मी चढतो झाडावर. निंगानं इतरांकडे ऐटीनं पाहिलं आणि म्हटलं, मी इथेच ठेवतो साप, तू चिंचा खाली टाकल्यावर त्याला काढतो, नाहीतर मागे एकदा तू झाडात चढून बसलास आणि संध्याकाळपर्यंत हल्लाच नाहीस. दामू झपाझपा झाडाजवळ आला आणि 2 ढेंगात वर आला. झाडावर आल्यानंतर त्याला मुक्त सुरक्षित वाटू लागलं. झाडाभोवती हात टाकले की त्याला पाखराप्रमाणे वाटू लागले. इनामदारांच्या माडावर नारळ काढण्यासाठी तो चढला की अगदी टोकाला बराच वेळ खोड कवटाळून बसे.
वारं असं वेड लावल्यासारखं असे आणि पंखे हल्ल्याप्रमाणे झावळ्या आलं. त्याला वाटले झाड उंच उंच जात कधी संपूच नाही. मग खालची घरं खचून खेळण्यासारखी दिसत आणि माणसं अंगठ्यावेळी लहान होत. काही वेळा तर एखादा कावळा अगर एखादा कबूतर खालून उडत गेलेलं दिसे. चिंचेचं झाड प्रचंड मोठं होतं आणि तो पाहता पाहता त्यात अर्धवट बुडाला. थोड्याच वेळात खाली चिंचांचा सडा पडला. खाली वाकून पोरं चिंचा गोळा करू लागली आणि त्याची इतकी धडपड झाली की काहींच्या कमरेवर चड्डी ठरेना. तेवढ्यात दामूनं थोड्या उंचावरनं खाली उडी घेतली आणि धावत कुंपणावरनं उडी मारून तो शंभू देवळाकडे पळत सुटला. तिथे त्यानं पिंपळ कट्ट्यावरती अंग टाकलं. पळत आल्यामुळे त्याला धाप लागली होती आणि त्याची रुंद छाती दाटेप्रमाणे वर खाली होऊ लागली. त्याला मध्येच आठवलं समोरच्या देवळात मुंगसाचं चित्र आहे. त्याबरोबर तो आपल्याशीच मन मोकळेपणानं हसला आणि कुशीर वळला. खरं म्हणजे 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कसलंच देऊळ नव्हतं. ती जागा अगदी पड होती. तिथे 2-4 मोठे दगड रचले होते. दुसऱ्या बाजूला परधर्मियांची स्मशानभूमी होती. पण स्मशानभूमीची हद्द दरवर्षी 2-4 हात इकडे येऊ लागली तेव्हा त्या भागातील लोकांना फार चिंता वाटू लागली. मग एका संध्याकाळी चमत्कार घडला आणि त्याची बातमी वाऱ्याप्रमाणे पसरली. 5-25 माणसं त्या ठिकाणी जमली. उघड्या अंगावर उपरणं टाकलेल्या हिरव्यागार तासलेल्या डोक्याला शेंडीचं देठ असलेला वामनाचार्य सगळ्यांपुढे गंभीरपणे उभा राहिला. त्यानं तिरप्या पडलेल्या एका दगडाकडे बोट दाखवलं व तो नाटकीपणानं गप्प राहिला. पण 10-15 मिनिटं झाली तरी कुणाच्या काही ध्यानात येईना आणि सगळे खुळ्यासारखे एकमेकांकडे पाहू लागले. पाहिलं, या ठिकाणी मला रामसीतेच्या मूर्ती अत्यंत स्पष्ट दिसत आहेत. थोड्या ओबडधोबड आहेत खऱ्या, पण देवानं कोणत्या स्वरूपात प्रकट व्हावं हे आम्ही कोण सांगणार. त्यानं अत्यंत नम्रपणे नमस्कार केला आणि काशीनाथ शास्त्रींकडे बघत चढ्या आवाजात बोलला, परठ्याच्या भोकांना देखील ते स्पष्ट दिसेल. वामनाचार्य द्वैतवादी वैष्णव होते तर काशीनाथ शास्त्री अद्वैतवादी शैव होते. त्यामुळे वामनाचार्यांच्या विरुद्ध बोललं की आपोआपच ते शहाणपणाचं होतं अशी त्यांची श्रद्धा होती. पराठ्याच्या भोकांना दिसेल पण माणसाचे पोट पुढे आलं तर त्याची नजर पुढे जाणार कशी. ते म्हणाले, मला तर त्या ठिकाणी चांगली गणपतीची मूर्ती दिसते. त्यांच्या शब्दांनी घोळक्यात चैतन्य आलं आणि 8-10 माणसं धक्काबुक्की करत पुढे येऊ लागली. तेव्हा आणखीन काही जणांनी त्यांना तितक्याच निर्धार निष्ठेनं मागे केलं. नंतरच्या रणकंदनात शास्त्र्यांच्या भावाचा पाय मुरगळला. रावजी देशपांड्यांचे जानवे तुटले आणि माधवाचार्यांना आणलेला तांब्याच कुठे नाहीसा झाला. पण खरी अडचण झाली ती हयग्रीवाचार्यांची. त्यांची वरची कवळी निसटून ओठावर तिरपी झाली व ती काही केलं नीट बसेच ना. त्यामुळे खूप बोलायचं असूनही त्याला नुसते हातवारे करत राहण्यावर समाधान मानावं लागलं. जागा असूनही अगर विचार न बडबडता उभा आहे हे दृश्य दोन्ही बाजूच्या लोकांना इतकं नवीन वाटलं की ते पाहतच राहिले व या साऱ्यात मूळ दैवी चमत्कारच विसरला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. दामू तर हसून हसून पिंपळकट्ट्यावरती लोळू लागला. मध्येच ओरडून तो म्हणाला, मला तर दगडावर फक्त मुंगुसाचं चित्र दिसतंय. वामनाचार्य आणि शास्त्री दोघंही त्याच्याकडे बावळट चेहऱ्याने पाहत राहिले. नंतर शास्त्री चिडून म्हणाले, बिंडोक माकड, गप्प देखील बसत नाही, आंधळे ते आंधळ आणि गावतरी चरत नाही. शेवटी कोणत्या देवाची मूर्ती आहे हे न सांगताच त्याला स्वयंभू देऊळ म्हणावं असं ठरलं. देवळाची मर्यादा ठरवण्यासाठी काटेरी कुंभण पडलं आणि स्मशानभूमीला शव बसला. मग एका कंत्राटदारानं उरलेल्या विटा आणि फरशा पाठवल्या व एक बसकं देऊळ उठलं. एक दिवस संध्याकाळी मोठा समारंभ झाला व धर्मराजाची धर्मप्रियता, कुबेराची संपत्ती आणि कर्णाचं दातृत्व असलेल्या मल्लायप्पांना कंत्राटदाराचा सत्कार झाला. उरलेल्या साहित्यातून वामनाचार्य व शास्त्री यांच्या अंगणात फरशा झाल्या आणि त्यानंतर त्यांचा उत्साह जास्त तात्विक गोष्टींकडे वळला. काही दिवस सकाळी एकट्या दुकट्या शैवानं देवळाकडे जाणं धोक्याचं होतं तर भागवत ऐकायला दुसरीकडे जायचं आहे असं सांगून वैष्णव संध्याकाळी तिकडे फिरकत नसत. असे दिवस शांत जाऊ लागतात वैष्णव शैवानी दोघांनी तिकडे जाण्याचं सोडलं आणि देऊळ एकाकी दिसू लागलं. देवळाच्या नावाचा प्रश्न लोकांनी परस्पर सोडवून टाकला. ते रामाचे किंवा गणपतीचं न होता स्वयंभूंवरून शंभू देऊळ होऊन त्याला नाव मिळालं.
या सगळ्यात फायदा झाला तो एका कमळीचा. तिथे झाडलोट करण्याचं, पिंपळाची पानं सरकवण्याचं काम कंत्राटदाराच्या मोठ्या वशिल्यानं तिला मिळालं आणि तिला दरमहा त्याच्याकडून 20 रुपये मिळू लागले. आणि हे काम करायला कमळीसारखी विजोडबाई शोधूनही मिळाली नसते. पिळून वाळत टाकलेल्या एखाद्या मळक्या पंचावर मोर दिसावा त्याप्रमाणे ती आवारात दिसत असे. तिच्या अंगावर चढल्यावर चोळीचा खंड आटून एकदम आखुडत असे की काय कोणास ठाऊक, पण त्याचे लाल इरकली काठ दंड अगदी रुतून जात आणि पाठ बरीच उघडी राहत असे. तिच्याकडे पाहिलं की वाटे हिचं रक्त आत्ता उकळायला आलं आहे आणि त्यात काही फार वेळ दम धरणार नाही. ती एकटी असली तरी 10 जण आपल्याकडे पाहत आहेत अशाच तऱ्हेनं तिचं अंग आले. ती सकाळी येऊन बसे त्याच वेळी ती आपलं खाणं आणत असे आणि ते गाठोडं देवळातील कोनाड्यात असे. मग तासात 2 तासात काम आटोपलं की ती विहिरी जवळच्या डोणीत टाचा घासत बसे आणि त्यामुळे त्या नेहमी लाल पेरवाच्या फाक्याप्रमाणे दिसत. तिच्या हातात हिरवा गुण होता. तिनं आजूबाजूची जागा साफ केली व त्या ठिकाणी झेंडू, सदाफुली असली बिनताकारी झाडं लावली. तिच्या कर्दळीनं लाल ठिपक्यांची पिवळी पांढरी फुलं आली आणि डोणीचं पाणी जिथे जात होते तिथे तिने लावलेला आळू पोचल्याप्रमाणे वाढला. कमळी देवळामागे होती. ती परतली व शांतपणे डोळे मिटून पडलेल्या दामूकडे पाहत क्षणभर थांबली. मग तिनं म्हटलं, "ए उठ, ही काही झोपायची वेळ की काय? मला तिथे झाडणी मारायची." दामूनं डोळे उघडले. त्याचे मन झाडल्याप्रमाणे होऊन तो मन मोकळेपणानं हसला. कमळी पुढे झाली आणि तिने त्याचा हात धरून त्याला उठवलं. तिचे लक्ष त्याच्या दंडाकडे गेले. तिथे एक रागीट लाल कोरडा ओरखडा उमटला होता. "हे काय करून बसलास तू?" तिनं काळजीनं विचारलं. "चिंचेवरून उतरताना मला वाटेत कुंभारा लागला," दामू म्हणाला. कमळीनं त्याच्या साऱ्या हातावर वरपासून खालपर्यंत हलकेच तळवा फिरवला आणि मध्येच त्याचा दंड बोटाने घट्ट धरून सोडला. दामू स्वतःशीच हरकून तिच्याकडे पाहत होता आणि ते आणखीन थोडा वेळ तसाच हात फिरवत नाही असं त्याला वाटू लागलं. काही वेळानं एक म्हातारी देवळात येत असलेली पाहताच कमळी उठली आणि देवळाच्या पायरीवर बसली.